नमस्कार मित्रमंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा। आज आहे आषाढी एकादशी, या निमित्ताने आम्ही आलेलो आहे वडाळ्याच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये। इथे बाजूलाच आहे 5 गार्डन मीन्स असे छोटे छोटे 5 गार्डन आहेत। तुम्ही तुमच्या बाळांना, मुलांना किंवा लहान कोणी असेल तर घेऊन इथे येऊ शकता। सोनू, तूही मला ह्या 5च्या गार्डनमध्ये घेऊन येऊ शकतोस जर नेक्स्ट टाइम तुझी अशी कधी इच्छा झाली तर। इकडे जायचं ना? हो। येशील ना घेऊन? हो। मी त्याला ओरडले बिचारायला म्हणून तो रुसलाय माझ्यावरती। मला आता बोलायचंच नाही। रुसू नको बाई, रुसलीस काय काय गाणं होतं ते? रुसू नाही, कट्टी बट्टीची यारी निराई वेळ लावी जीवा रुसू नको कधी। इथे मस्त जत्रा भरली आहे आणि पोलीसवाले पण आहेत, सगळ्या वारकऱ्यांचे वगैरे प्रॉब्लेम सॉल्व करायला इथे छोटे छोटे जत्रा, मस्त जत्रा भरलेली आहे इथे पंढरपूरची माऊली। जी पंढरपूरला वारी निघते माऊलींची पालखीची, ती पालखी पण निघालेली आहे। आम्ही लाईनीमध्ये आहे आणि पाऊस आलाय जोराचा। आता आमचा टिक्का पुसणार आहे पण लाईन फटाफट पुढे चालली आता पाऊस आल्यामुळे। तर असेच बने रहो आणि देखते रहो। आपलं दर्शन कसं होत आहे, मस्त मस्त छान छान असं। आम्ही भिजलोय पूर्णपणे, पाऊस चिंब झाले, सगळेजण आम्ही भिजलो आहे। आणि ॲक्च्युली दिदी एक वाक्य बोलली आता भिजल्यावरती आम्ही, की पंढरपूरला आपण जातो तर चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो आणि मग दर्शनाला जातो ना, मग ते आता आमच्यासोबत झालं आहे। इथे पाऊस पडल्याने आम्ही भिजलो। आता आम्ही असं आमची आंघोळी जाणार दर्शन झालेलं आहे। खूप सुंदर दर्शन झालं, म्हणजे निवांत दर्शन झालं। वेळ म्हणजे असं बाहेर काढतात फटाफट चला चला असं नाही झालं। ते तिथे 2 मिनटं थांबून विठ्ठलांना आम्ही तुळशी वाहिल्या, देवींना पण तुळशी वाहिल्या आणि घरी चाललो आता आम्ही। तर इथेच आपण ब्लॉग एंड करूया। नाही थांबा, हे झालं ह्यांना दर्शन असं भेटलं। आम्हाला लगेच दर्शन भेटलं, आम्हाला छोटी लाईन भेटली। जेंट्स लोकांची वेगळी होती आणि लेडीज लोकांची वेगळी। तर लेडीज लोकांच्या लाईनीमध्ये लेडीज कमी होते आणि जेंट्स लोकांच्या लाईनीमध्ये लेडीज, जेंट्स, मुलं, बाळं सगळी होती। त्यामुळे यांना खूप हे मिळालं, गर्दी मिळाली आणि त्यामुळे ह्यांना खूप वेळ झाला आणि आम्हाला म्हणून इथे यायला वेळ झाला। जवळजवळ 1-1.5 तास लोक लाईनीमध्ये असतील आणि त्यामध्ये एवढा मस्त पाऊस पडला की चंद्रभागेत आपण आंघोळ करून विठ्ठलांच्या दर्शनाला जातो तसा आम्ही पाऊस पडला, आमची आंघोळ झाली आणि मग आम्ही विठ्ठलांच्या दर्शनाला गेलो। खूप छान वाटतं आणि गर्दी खूप होती, खूप गर्दी होती। उतरलो आम्ही, पोहोचलो। तर सोनू जाऊन कपडे पण चेंज करून आला, स्कूटीवर आला ना तो, दीदी आणि सोनू। तर मला सांगाय आणि आम्ही ज्या मंदिरात आता गेलेलो वडाळ्याचं प्रति पंढरपूर मंदिर, हे वडाळ्यामध्ये आहे। हे 400 वर्ष जुनं आहे, म्हणजे त्याची एक स्टोरी आहे की तिथे विठ्ठलांची मूर्ती भेटलेली वारकऱ्यांना
तिथून हर वर्षी वारी निघते. तर 400 वर्षापूर्वी विठ्ठलांची मूर्ती तिथल्या वारकऱ्यांना चिखलात भेटली आणि त्यामुळे त्यांनी मग तिथे म्हणजे मंदिर स्थापन केलं, अशी ती तिथली स्टोरी आहे. म्हणजे ज्या वारकऱ्यांना पंढरपूरला जाता येत नाही वारीला वगैरे, ते इथे वारी करतात असं मानलं जातं. म्हणजे मुंबईतून वगैरे इथे लोक वारीला जातात, तर त्यामुळे तिथे खूप गर्दी होती आणि खूप छान असं सुंदर आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही पोचलो. आता आम्ही घरी चाललो. टाटा, बाय बाय. तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडले असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. टन टन.